शृंगारे आपण अजय अजय मला एक सांगा, आता जसं तुम्ही फायर कर्मचाऱ्याशी बोलत असताना त्यांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला की कदाचित शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या आगींचे प्रमाण, या घटनांचे प्रमाण वाढलेले आहे. मग या ठिकाणी MSCB चे सुद्धा ऑडिट व्हायला नको का? वेळच्या वेळी जी आपल्याला सर्व्हिस मिळायला पाहिजे ती होते का? सर्व DP चेक केल्या जातात का? शॉर्ट सर्किट का होतो याची कारण शोधली जातात का? हा प्रश्न सुद्धा इथे उपस्थित राहतो. नक्कीच वाढत्या तापमानामुळे विजेचे MSCBचे ट्रान्सफॉर्मर सुद्धा गरम होऊन त्याला सुद्धा शॉर्ट सर्किट मुळे आग लागत आहे. घटना नक्की वाढतेच आहेत आणि गेल्या वर्षी सुद्धा अनेक काही शॉर्ट सर्किट झालेले आहेत आणि MSCB विभागाने सुद्धा फायरआउट करणं गरजेचं आहे. मात्र आपण पुन्हा वरच्या याच रामा इंडस्ट्रीकडे, रामा इंडस्ट्रीच्या आतमधील हे दृश्य आहे. गेल्या 1.5 ते 2 तासापूर्वी ही आगीची घटना घडणं अद्यापपर्यंत ही आगीवर पूर्णतः नियंत्रण आणण्यात आलं नाही. मात्र मनपा प्रशासनाचे अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी चारही बाजूने याच इंडस्ट्रीच्या आतमध्ये शिरलेले आहेत. पाण्याचा वापर केला जात आहे, पाण्याचा मारा केला जात आहे. मात्र या रामा इंडस्ट्रीच्या आतमध्ये सर्किट ब्रेक मोठ्या प्रमाणात साठवल्या गेली आणि ते संपूर्ण जळून खाक झालं. जळल्यानंतर तेथून जो धूर निघत आहे, अद्यापर्यंत ही आग वाढतच आहे. नक्की दृश्य पाहत आहात. भीषण आगीचं दृश्य आहे. आजूबाजूच्या किती कंपन्यांना आपल्या आगीचं दृश्य आणि या आगीमध्ये अंदाजे किती नुकसान झालं असावं याचा काही अंदाज? आगीमध्ये नुकसान किती झालं हे अद्यापर्यंत माहिती समोर आलेली नाही. तर संबंधित मनपा प्रशासन अधिकारी, अग्निशमन विभागाचे अधिकारी याच रामा इंडस्ट्रीच्या मालकासोबत संवाद साधणार आहेत. मालक सुद्धा दुसऱ्या बाजूला आहेत अशी सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे. आणि या रामा इंडस्ट्रीच्या आगीची झळ दुसऱ्या कारखान्याला अद्यापर्यंत पोहोचली नाहीत. त्यामुळे त्याचं कारण तितकंच आहे की या इंडस्ट्रीच्या बाजूला एक रस्ता आहे, रस्त्याच्या बाजूला कारखाने आहेत. कंपन्या असल्यामुळे या आगीने त्या कंपन्यांना आपल्या विळख्यात घेतलं नाही. मात्र रामा इंडस्ट्रीज पूर्णपणे आगीने आपल्या विळख्यात घेऊन तिने तिथे तांडव केला आणि आता तो कुठेतरी तो तांडव थोड्या प्रमाणात का होईना नियंत्रणात येतानाचा आपल्याला दिसतो आहे. परिस्थिती नियंत्रणात येताना आपल्याला थोडीफार प्रमाणात का होईना पण दिसते आहे. महत्वाचं म्हणजे या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, कुठल्याही प्रकारचं मनुष्यहानी झालेली नाही, कुणालाही जखमा झालेल्या नाही, हे महत्वाचं. बाकी आर्थिक नुकसान या कंपनीच्या संचालकांचं झालं हे मात्र तेवढंच खरं. मात्र हा म्हणतात की अनिता मी कारखान्याच्या बाहेरचा दृश्य आपल्याला दाखवतोय. यापूर्वी आपण कारखान्याच्या आतमध्ये शिरले होते, 20 ते 30 फूटच्या आतमध्ये होते. मग आपण बाहेरचं दृश्य बघूया. रामा इंडस्ट्रीच्या बाहेरचं ही दृश्य आहेत. अनेक अग्निशमन वाहने रस्त्यावर सज्ज आहेत. नागरिकांची मोठी गर्दी निर्माण झाली आहे. बदलेरा पोलीस असेल, राज्यभर पोलीस असेल किंवा टी पोलीस सुद्धा या ठिकाणी सज्ज आहेत, जेणेकरून कोणती घटना घडू नये याकरिता पोलीस सुद्धा सतर्क आहेत. रस्त्याच्या लांब पल्ल्यापर्यंत आपण अग्निशमन विभागाचे वाहन पाहत आहात. रांगाच रांगात अनेक अग्निशमन वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. अद्यापर्यंत आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळवण्यात आलं नाही. मात्र प्रयत्न नागरिकांची या ठिकाणी MIDC मध्ये पोलीस चौकी आधी कार्यरत होती. तिथे पोलीस कर्मचारी राहायचे, तिथे ड्युट्या राहायच्या. मात्र मागील काही वर्षांपासून ही पोलीस चौकी ओसाड पडलेली आहे, पूर्णपणे बंद पडलेली आहे. या MIDC मध्ये फायरचं ऑफिस सुद्धा आहे, तिथे पाण्याची टाकी आणि पाण्याची सर्व व्यवस्था सुद्धा आहे. अशा प्रकारच्या घटना झाल्या तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी MIDC प्रशासनासाठी तिथे योग्य त्या सोयी होत्या. मात्र आता त्या पूर्णपणे बंद असलेल्या आपल्याला दिसतंय. मग जर त्या वेळीच असत्या, तिथे उपयोगी असत्या किंवा कार्यरत असत्या तर अशा घटनांवर वेळी नियंत्रण मिळवता आलं असतं. कदाचित त्या तिथे नाही आणि त्यामुळे या घटनेने असं रौद्र रूप धारण केलं
असं आपण म्हटल्यास काही हरकत नाही. यासाठी जबाबदार आपण प्रशासनालाच जर धरलं तरी काही हरकत नाही. नक्कीच तेही म्हणा लागेल, खरंच म्हणा लागेल, कारण की येथील एमआयडीसी प्रशासन सतर्क आहेत का या घटनेवर आपल्याला स्पष्ट होते. पोलीस चौकी सुद्धा आहेत आणि इथे तात्काळ माहिती सुद्धा देण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. मात्र एमआयडीसी परिसरात आग लागणं, ते सुद्धा शॉर्ट सर्किटने आग लागणं, हे नक्कीच एक पुन्हा येणाऱ्या याच वाढत्या तापमानामुळे धोक्याची घंटाच म्हणावं लागेल. कारण की जेमतेम आता मार्च महिना सुरू आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमान अतिशय मोठ्या प्रमाणात वाढते, तापत असते आणि त्याच 2 महिन्यामध्ये आधीच्या घटना घडते. अमरावती शहरातील जुना बायपास मार्गावरील एमआयडीसी परिसरामध्ये अनेक कारखाने आहेत आणि या वर्षीतील पहिली या रामा इंडस्ट्रीमध्ये आग घटना लागले ही धोक्याची पातळी ओलांडली असं म्हणायला लागेल. कारण की या एमआयडीसी परिसरामध्ये कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत अनेक कारखाने आहेत आणि आता तरी आधी आपण बघत होते की एमआयडीसीतील प्रत्येक इंडस्ट्री ही सुरू होती, बंद नव्हती. आणि आता आपण पाहतोय की एमआयडीसीतील बरेच उद्योगधंदे इथनं गेले आहेत आणि प्रशासनाच्या वतीने हा जो सुविधांचा तुटवडा इथे आपल्याला दिसतो आहे. जसं मी आता तुम्हाला म्हटलं, एमआयडीसी चौकी बंद आहे, फायर ब्रिगेडचं ऑफिस अपडेट नाही. एकीकडे 31 मार्चला आपण विमानतळाचं उद्घाटन करतो आहे, इथे आपण प्लेन लँडिंगची व्यवस्था करतो आहे, जेणेकरून अमरावतीचा विकास व्हावा, नवीन उद्योजक, नवीन उद्योग इथे यावे, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या. जर अशा अपुऱ्या सुविधा असतील तर नवीन उद्योग आपल्या अमरावतीमध्ये येतील का, यासाठी जबाबदार फक्त आपण प्रशासन म्हणावं की राजकीय लोकांनाही आपण म्हणावं. जसं तुम्ही आता एमआयडीसी अध्यक्षांशी बोलत असताना त्यांनी म्हटलं, पूर्णपणे जबाबदार महानगरपालिका प्रशासनाला त्यांनी धरलं. अध्यक्ष म्हणून एमआयडीसी प्रति त्यांच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. सत्ता त्यांची होती, सध्याही सत्ता त्यांचीच आहे. मग अशा वेळेसही जर त्या पुरेशा सुविधा या ठिकाणी आणू शकत नाही तर मग आपण जबाबदार आता इथे या ठिकाणी एमआयडीसीची आपण गोष्ट करतो आहे, कुणाला म्हणायचं? नक्कीच अमरावती शहरात बेलोरा विमानतळ आता सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने अतोनात प्रयत्न केले, गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होता. आता काही दिवसामध्ये बेलोरा विमानतळ सुरू होणार आहे, त्यामुळेच आता अनेक मोठे कारखाने अमरावती शहरात आगमन होणार आहेत. मोठमोठे कारखानेदार सुद्धा या ठिकाणी बेलोरा विमानतळावरूनच इतर राज्यामध्ये जाणार आहेत. मात्र आता अमरावती शहरातील याच एमआयडीसी परिसरामध्ये आग लागणं आणि नक्कीच बेलोरा विमानतळ सुरू होणं, लोकप्रतिनिधींची उदासीनता, प्रशासनाची उदासीनता की पूर्णतः पण आता यासाठी कुठेतरी प्रशासन तर आपण म्हणणार नाही, पण राजकीय पातळीवर सुद्धा आपल्या लोकनेत्यांनी सुद्धा याकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचं आहे. या समस्यांचं निरासन करणं अत्यंत गरजेचं आहे. जर या अशाच राहिल्या, आपण बऱ्याच वर्षांपासून पाहतोय या समस्या जशाच्या तशा आवासून आपल्या समोर आहेत, त्याचं कुठल्याही प्रकारचं निरासन होत नाही, उलट चालू असलेल्या सुविधा बंद पडतात आहेत. याचा किती दुष्परिणाम आपल्या शहराच्या विकासावर होतोय याचा कुठेही विचार राजकीय पातळीवर केला जात नाही. फक्त संसदेत, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये फक्त प्रश्न मांडून होणार नाही. या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी त्यांना स्थानिक पातळीवर रस्त्यावर उतरावं लागेल. प्रत्यक्ष तिथे जाऊन त्या समस्या बघणे आणि त्याचं निराकरण करणे एक गोष्ट वेगळी आहे. प्रशासनासमोर, तिथे सत्तेसमोर, सरकारसमोर प्रश्न मांडणे ही गोष्ट वेगळी आहे. मला तरी असं वाटतं की आता नुकतेच आपण पाहिलं की बऱ्याच विकास कामांचा एक मुद्दा सुलभाताईंनी विधानसभेत मांडलेला आहे. आमदार रवी राणा ही बरेचदा मांडतात, नवनीत राणा खासदार असताना त्यांनीही मांडले. मात्र फक्त प्रश्न मांडून होणार आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी काय प्रयत्न केले जातात स्थानिक पातळीवर, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा इथे आहे.
एकीकडे आपण म्हणतोय की आपल्याला शहराचा विकास करायचा आहे, शहरात नवीन उद्योगधंदे आणायचे आहे, रोजगाराच्या नवनवीन संधी इथे आपल्याला निर्माण करायच्या आहे. मात्र अशा होणाऱ्या समस्यांचं काय? उपस्थित होणाऱ्या